तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा आदित्य आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनेलवर। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान। होय, हे खरी बातमी आहे। आता यासाठी पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे ते पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। शेतीतील कामे सोपी आणि जलद गतीने करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज किती आहे हे तुम्हा सगळ्यांना वेगळं सांगायला नको, पण आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करणं हे स्वप्न राहून जातं। आता मात्र सरकारने यावर एक महत्त्वाचा तोडगा काढला आहे। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल 3,15,000 रुपये असं अनुदान मिळणार आहे। यामुळे आता शेतकरी आधुनिकतेची जोड देणं हे शक्य होणार आहे। तर चला मग या मागील योजनेबद्दलचं पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या YouTube चॅनेलवरती नवीन आला असाल तर या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये हे एकमेव YouTube चॅनल आहे जे तुम्हाला प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक योजनेची पहिली माहिती देते, ते पण चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजेल असे त्यामुळे YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत चॅनेलवरती नवीन आला असाल ना तर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो बघा, या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना आधुनिक शेतीकडे वळवणे हा आहे। पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक अडचणी येतात आणि काम पूर्ण होण्यासाठी वेळही खूप लागतो। ट्रॅक्टरचा वापर केल्याने ही सर्व कामे कमीत कमी वेळेत करता येते, कमी श्रमात आणि कमी खर्चात पूर्ण सुद्धा होतात। यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्साहही वाढतो। सरकारकडून मिळणाऱ्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आता दूर होऊन त्यांना जीवनमान सुधारण्यासाठी नक्की मदत होऊ शकते। आता बघूया योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी आहेत। अर्जदार भारतीय नागरिक असावा, त्याच्या नावावर स्वतःची शेत जमीन असावी, अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवे, एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आता अर्ज करताना तुमच्याकडे खालीलपैकी कुठलंही जे कागदपत्रे दिलेले आहेत ते सर्व तयार असायला हवे। आधार कार्ड असायला हवे आणि ओळखपत्र सुद्धा। शेत जमिनीची कागदपत्रे जसं की 7/12 उतारा असणे आवश्यक आहे। तुमचं स्वतःचं सिंगल याचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे। रहिवासी असण्याचा पुरावा आवश्यक आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो साईज तुम्हाला 2 फोटो सुद्धा लागतील। आता अर्ज करण्याची पद्धत जी आहे ते मी तुम्हाला सांगतो। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाईन आहे। तुम्हाला कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थरांची गरज नाही। तुम्ही थेट सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो। या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला नवीन अर्ज किंवा लॉग इन करण्याचा पर्याय दिसेल। इथे क्लिक करून तुम्ही आवश्यक माहिती भरा, सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा। अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती कधीही तपासू शकता। अर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। ही योजना शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। या संधीचा फायदा घेऊन तुम्ही शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊ शकता आणि आर्थिक प्रगती करू शकता। व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हो, याची लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही अर्ज करू शकता किंवा पिन कमेंट चेक करा।